नमस्कार. नमस्ते, शुभ सकाळ कैवल्य. कसा आहेस? बरं आहे. ब्रेकफास्ट झाला? सगळे जॉईन होतील 2-3 मिनिटात आणि मग आपण सुरू करू. ओके. शुभ सकाळ. शुभ सकाळ. आठ ॲब्सेंट आहे. आज तर 8 ॲब्सेंट आहे सर. 8 जण. होमवर्क दाखवत होतो हे बघा सर. एक मिनिट, थोडीस पुढे घे. नाही, तुझी नोटबुक खूप मागे आहे. कॅमेऱ्याच्या समोर धर असेल. सर आज तर 8 ॲब्सेंट आहे. 8 अब्सेंट आहेत असं म्हणतोयस का तू? म्हणजे 8 ॲब्सेंट आहे. आपण काय म्हणत होता कैवल्य? आपण ते जे आपण रोज म्हणतो ना श्लोक आधी आपण स्टार्ट करायची का? प्रार्थना सुरू करायची. थांब ना, सगळ्यांना जॉईन होऊ दे. 1-2-3 मिनिट, 10 वाजतात. 1-2-3 मिनिटात जॉईन होतात सगळेजण. ओके. आणि त्यानंतर मग आपण सुरू करू. वाजले आहे पण. हो हो, 10 वाजले. 1-2-3 मिनिट द्यायचे. कोणाला थोडस कनेक्शनचा इश्यू असतो, काही असतो, त्यामुळे 1-2-3 मिनिटांनी सुरू करायचं. आणि अंजनी मॅडम पण आले नाही. मला सगळं पटकन पाहिजे. सगळं पटकन पाहिजे हवं असतं. घाई नाही करायची, व्यवस्थित करायचं असं सगळं. ओके. पटकन पेक्षा व्यवस्थित झालेलं महत्वाचं की नाही? बरोबर आहे की नाही? तुला दिशा उपदिशा पाठ झाल्या का पूर्ण कैवल्य? हो. म्हणून दाखवशील? उद्या म्हणेल मी क्लास. उद्या म्हणजे काही नाही होत. सगळे जॉईन केल्यापर्यंत आपण म्हणू. करशील सुरुवात? पूर्व, पश्चिम, पश्चिम, दक्षिण दक्षिण आणि उत्तर. उत्तर. बरोबर. बघ आता सगळे आले ना, छोटे छोटे मित्र. श्रीषा आली, श्रिया आली. शुभ सकाळ श्रीषा. कशी आहेस तू? आता आपण प्रार्थना स्टार्ट करून घेऊ. हा, आवाज कपाट नाही येत आहे. ऑन कर श्रीषा तुझा. ओके. श्रीषाचा नाश्ता झाला का श्रीषा? व्हेरी गुड.
आता आता आपण प्रार्थना स्टार्ट करू. एक मिनिट थांबा हा, मॅडम जॉईन करतात आणि मग सुरू करू. ओके. लिसा, परत आजारी आहेस का तू? नाही ना? मला तुझा मेसेज आल्यासारखं वाटलं की तू उपस्थित राहणार नाहीस आज. नमस्कार सर. नमस्ते. नमस्कार नमस्कार सर्वांना. बस सर का? कशी आहे तब्येत? हो. बेटर आहे. थोडीशी मध्ये मध्ये खोकलाय थोडस आज बोलले आपल्या सरांची तब्येत पण थोडीशी डाऊन आहे. आज बरे दिसत आहेत. हो. हा आठवडा खूप म्हणजे हे होतं, म्हणजे पूर्ण डाऊन होतं. अच्छा. बरं, आज रेवा प्रार्थना म्हणणार आहे. तिने सांगितलं होतं आपल्याला गेल्या वर्गात. आणि उद्या मी Join झाली आहे का? म्हणणार आहे प्रार्थना. काय म्हणतो कैवल्य? मी उद्या मी म्हणणार प्रार्थना. उद्या नाही, उद्या आपला वर्ग नसतो ना, मग पुढल्या रविवारी तू म्हण. बरं, मी तुझं नाव लिहून ठेवेन. HP नावाने कोण जॉईन झालंय? त्यांनी व्हिडिओ ऑन करा आणि नाव चेंज करा. तर आज आपण ऊ आणि ऊ हो हो. ऊ आणि ऊ असं आपण आज बरोबर. सर रेवा अजून जॉईन नाही झाली आहे ना? नाही नाही, रेवांकी नाही join. दिसत नाहीये मला कुठे. मग कैवल्यला म्हणून येऊया ना. कैवल्य हा, म्हणून जॉईन खाली झाली, येऊ. आता जॉईन झाली आहे. आणि पृथ्वीला काहीतरी इश्यू येते म्हणे नेटवर्कचा, तर ते करतायत. माझ्या मते आपण सुरू करूया. 6 मिनिटे झाली हो हो. झाली पृथ्वी. बर, प्रार्थनेला सुरुवात करूया का आपण सर? हो. रेवा, तुझा व्हिडिओ ऑन कर. आवाज येतोय तुला रेवा? रेवा, आहेस का तिथे? हा, अनम्यूट कर. रेवा, तुला आवाज येतोय का बाळा? आपल्याला प्रार्थनेला सुरुवात करायची आहे.
आपली वेळ निघून चालली आहे. रेवा, आवाज येतोय का तुला? तू सांगितलं होतंस ना प्रार्थना करणार आहेस आज म्हणून. नेटवर्क इश्यू आहे म्हणते. हो, मग आपण असंच सुरू करूया. वाटतंय. ठीक आहे, आपण प्रार्थना सुरू करूया. हो हो, चालेल. हा, मेसेज आला आहे. हो. ठीक आहे, मग आपण तोपर्यंत सुरू करूया प्रार्थना. मी शेअर करते. मुलांनो, हा, सर्वांनी कसं बसायचंय प्रार्थनेला? नीट ताठ बसायचंय, हात जोडायचे आहेत. हा, आणि सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. हं? श्रियान म्यूट वरती आहे ना? त्याच्याकडून आवाज येतोय आपल्याला. श्रियान, हा, आता झालाय. मी प्रार्थना शेअर करते आणि मग आपण प्रार्थना बोलायला सुरुवात करूया. हा, बरं, दिसतेय का सर्वांना प्रार्थना? चला सुरू करूया. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणी, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. रेवा जॉईन झालीये का? तू बोलते का पुढचं कडवं? हा, बोल बोल. भोवताली बोल, मोठ्याने बोल. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. शुभ सकाळ सर्वांना. सुप्रभात. बर,
रेवा, तुझा आवाज आहे ना थोडा कमी सकाळ. येतोय बाळा. बोल बघू जरा. हा, शुभ सकाळ बोल मोठ्याने. शुभ सकाळ. हा, आता बरोबर येतोय. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण पुढच्या वेळेस तुला पुन्हा एकदा चान्स देऊ. हा, आज थोडं तुझं नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ना, पण तू गात होती, मी पाहिलं. तू छान गात होती. वा, मस्त. बर, तर सर्वांनी नाश्ता केलाय व्यवस्थित आज? आपण आता वर्गाला सुरुवात केली आहे प्रार्थनेने. बर, सर तुम्ही घेणार आहात का मी सुरुवात करू आज? नाही, तुम्ही सुरुवात करा मॅडम, कारण बरं बरं, बोलले चालेल. की मध्ये खोकला येतो म्हणते, बरोबर हो नाही. हो हो. तर मुलांनो, आपण गेल्या रविवारी काय शिकलो होतो? कोण सांगणार आहे मला? हात असा वरती करायचा आहे. बरं, हा, श्रियान सांग तू. महिने. महिने, बरोबर. आपल्याला सरांनी महिने शिकवले होते की नाही, आणि पुढील महिने पण ते आपल्याला शिकवणार आहेत हळूहळू. बरं, आणि अजून आपण अक्षर शिकलो अजून होतो. 4 महिने. हो हो, अगदी बरोबर कैवल्या. बरं, त्या पुढचे आपल्याला सर शिकवणार आहेत. बरं, आणि अक्षरांमध्ये कोण सांगेल मला? अक्षरांमध्ये आपण किती अक्षरे शिकलो? हा, बरं, रेवा तू सांग. हा, बोल बोल. पूर्ण बोल, पूर्ण बोल. आ, आ इ ई. बरोबर. वा वा, छान. तर आपण आज या पुढचे शिकणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी पटकन वही पेन्सिल आणि थोडे क्रेयॉन जवळ ठेवायचे आहेत. नाही मला. आणि आज आपण उ आणि ऊ. अरे वा, छान. मस्त. बर, सर मी एकच मिनिट येते काय? सर्वांना वही पेन्सिल तयार ठेवू दे. चालेल. एकच मिनिट आले. आणि कशवी बाळा, क्लास सुरू असताना खायचं नाही, ओके? बरं का? कारण मग ते बरोबर नाही वाटत ना, बाकीचे सगळेजण क्लास करत असतात आणि मग तू खात असताना बरोबर नाही दिसत. ओके, ठीक आहे बाळा? सगळ्यांकडे आली वही आणि पेन्सिल? सगळ्यांनी घेतली? आपण तोपर्यंत पटकन रिव्हिजन करूया का? 4 महिन्यांचे आपण कुठले महिने घेतले होते ते? कोणाला येतील 4 महिने? कोण सांगू शकेल? रेवा सांग. सांग. चैत्र, हा वैशाख, हा ज्येष्ठ, हा आषाढी. आषाढ. आषाढ. आषाढी नाही. आषाढ महिना. आषाढी काती ही फक्त शाळेत. हा श्रियान, वा, त्या वा. शाळेत एकादशींची नाव आहेत. आज पण एकादशी आहे ना? होय होय. हो. आज कोणती एकादशी माहितीये का? सगळ्या मनोकामना पूर्ण होतात अशी एकादशी आहे. ओके, तिकडे. सगळ्यांकडे नोटबुक आणि पेन्सिल घेतली ना? सगळ्यांनी क्रेयॉन आणले ना? हो. ओके, कोणाकोणाकडे थांब करा. शिवचं काय सुरू आहे? शिव आहे तुझ्याकडे? दिसते ना? बर, सुरुवात करूया. तर आपण आ इ ई, आणि आज आपण शिकणार आहोत त्यानंतरचं अक्षर. हा कोणता सूर आहे? कोण सांगणार? बरोबर, उ. आणि किती छान आहे, पाहिलं ना? हो, इंग्रजीमध्ये आपण नंबर लिहितो की नाही, 3 नंबर कसा लिहितो, तसंच ह्याची लेखणी आहे बघा. म्हणजे असं लिहिलेलं असं त्याच्यासारखंच आहे, फक्त ह्याचं वरचं थोडंसं लहान असतंय आणि मग खाली असं मोठं असं
हा एक कव आहे बरोबर. आता मला कोण सांगेल, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना, लॉंग आणि शॉर्ट साऊंड. बरं सर्वांनी जरा म्यूट वरती राहायचंय, सर्वांनी म्यूट वरती राहायचंय बाळांनो. हा मग मी काय बोलते तुम्हाला कळणार कसे? कैवल्य म्यूट वरती राहा बाळा. हा मग जेव्हा बोलायचं असेल तेव्हा हात वरती करायचा. हा बर चला. बाबा हो म्यूट असं आहे रे दादा. हो तर आपण शॉर्ट आणि लॉंग साऊंड असं पण मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, रस्व आणि दीर्घ. रस्व म्हणजे शॉर्ट साऊंड आणि दीर्घ म्हणजे लॉंग साऊंड. तर स्वरांमध्ये पण एक असतो रस्व, एक असतो दीर्घ, म्हणजे एक असतो लॉंग साऊंड आणि एक असतो शॉर्ट साऊंड बरोबर. तर तसंच आपण आ ई ई आणि आज आपण शिकतोय उ. तर हा उ आता मी तुम्हाला दाखवते बघा, दिसतंय का सर्वांना? हा दिसतंय का सर्वांना? मी प्रश्न विचारल्यावर उत्तर कसं देणार तुम्ही? असं बरोबर. हा मग मला कळणार की तुम्हाला दिसतंय. बरं तर हा जो उ आहे, तर हा उ कोणता आहे? रस्व उ आहे. रस्व म्हणजे शॉर्ट साऊंड. ओके, हा उ कोणता आहे? रस्व. रस्व म्हणजे शॉर्ट साऊंड. आणि तुम्हाला माहिती आहे का, ह्या उ पासून पण शब्द तयार होतात. आणि हा उ म्हणजे हा स्वर आपण दुसरे शब्द वापरण्यासाठी सुद्धा वापर करतो. जसं मी तुम्हाला आ ई च सांगितलं होतं बरोबर. आचा आपण एक काना तो घेतो की नाही, आणि त्याच्यानंतर ई ची आपण वेलांटी घेतो, पहिली आणि दुसरी वेलांटी, आणि शब्द बनवतो. तसंच ह्याचं पण एक चिन्ह आहे, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जर पाहिलं इथे, दिसतंय का तुम्हाला? हे ऊच चिन्ह आहे. मग जेव्हा आपण असे शब्द बनवतो, तर काही शब्द असे ऊ पासूनच सुरुवात होतात आणि काही शब्दांमध्ये आपण ऊचा स्वर वापरतो. तो स्वर वापरताना आपण त्याचं हे चिन्ह लावतो दुसऱ्या अक्षरांना. कळलं तुम्हाला? जसं आता आपण म्हणतो, हा बरं, आता उडी, उशी असे शब्द इथे दिले आहेत. मग उडी, उशी हे सर्व शब्द हे ऊ पासूनच सुरू होतात. पण जिथे ऊचा स्वर लागतो, जसं बाहुली, आपण बाहुली म्हणतो की नाही, मग बा आणि हु, ह हा एक मुळाक्षर आहे. आणि ह्या ह च्या खाली आपण ह्या ऊचा, हे बघा मी तुम्हाला दाखवते, माझं जिथे बोट आहे ते पहा, दिसतंय का तुम्हाला? तर हा ह पण काय आहे? एक मुळाक्षर आहे. त्याच्या खाली तुम्ही बघाल तर ऊचा स्वर आहे. हे चिन्ह लावलेलं आहे ऊच. ऊच चिन्ह इथे लावलंय. आणि म्हणून त्याचं काय होतं? ह हू ऊ, ऊचा स्वर येतो त्याच्यात. बा हू ली, बा हू ली असं आपण म्हणतो. पुन्हा तसंच आपण, एका मुलाचं नाव आहे बघा, शुभम. तुम्ही ऐकलंय का शुभम हे नाव? बरोबर. तर हे शुभम जे नाव आहे, तर ते सुरू होतं श ह्या अक्षराने. आणि त्या श च्या खाली तुम्ही पाहिलं तर आपण शू असं म्हणतो की नाही, म्हणून त्याच्या खाली ऊचा स्वर आला आहे. आणि तिथे आपण ऊ नाही लिहत, तर आपण त्याचं चिन्ह वापरतो त्या अक्षराबरोबर. शुभम. कळलं तुम्हाला? म्हणजेच ह्या ऊ पासून, ह्या रस्व ऊ पासून काही शब्द तयार होतात आणि काही शब्द बनवण्यासाठी, तयार होण्यासाठी आपण दुसऱ्या मूळ अक्षरांबरोबर हा स्वर वापरतो. बरोबर? तुम्हाला हळूहळू कळणार. हा फक्त एवढं लक्षात ठेवा, हा ऊ आहे आणि ह्याचं चिन्ह कोणतं आहे मी तुम्हाला दाखवलं. तर आपण अक्षराच्या खाली असं करून लावतो, हे बघा. बरं,
चला, तर आता सर्वांनी वहीमध्ये हा ऊ लिहायचा आहे. तर ऊ लिहिताना तुम्ही काय करणार, आधी तुमच्या वहीत अशी ओळ असेल ना, ओळ म्हणजे ही लाईन, त्याच्या खाली तुम्ही अशी सुरुवात इथे असं छोटूस करणार आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, इंग्रजीमध्ये आपण नंबर 3 कसं लिहितो, हा, तर तसंच आपण इथे असं सुरू करायचंय. पण 3 आपण इथपासून सुरुवात करतो, तसं नाही करायचंय. आपल्याला इथूनच सुरुवात करायचंय. ही जी ओळ आहे तिथूनच आपण असं सुरू करायचं आणि खाली असं मोठं फुगा असतो ना, तसं काढायचंय. आणि मग इथे वरती आपण ऊ, हा, ऊ स्वरावरती इथे आपण ही छोटीशी अशी ओळ करणार आहे, स्लीपिंग लाईन. आणि तुम्हाला माहितीये का, आपण आपली मराठी अक्षरं लिहिताना, मराठी भाषा लिहिताना आपण नेहमी ही ओळ ही महत्वाची असते. सगळ्या अक्षरांवरती, शब्दांवरती ही लाईन अशी आलीच पाहिजे. बर, झालं का सर्वांचं ऊ लिहून? रेवा, ली पाहू. श्रिया, कैवल्य, सर्वांना जमतंय का लिहायला? काशवी, श्रियान, अजून कोण कोण आलंय बघू मला. हा, पृथा, शिव, वरद. हा, पृथा तू 2दा जॉईन झाली आहे का बाळा? श्रीशा, हा, पृथा तुझे 2 दिसत आहेत. हा, तू 2दा जॉईन झाली आहे का? बरं, झालं का सर्वांचं लिहून? दाखवा मला. रेवा, झालं बाळा तुझं लिहून? श्रिया, श्रियान, शिव, झालं का? हा, पटपट लिहायचंय. बरं, आता ऊ पासून आणखीन काय काय सुरू होतं, कोण सांगेल मला? जसं इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल, ऊ पासून ह्याला आपण उखळ म्हणतो. उखळ म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण पाऊंडिंग मशीन म्हणजे पाऊंडिंग असं म्हणतो ना, तर तसंच आपण ह्याला मराठीमध्ये उखळ असं म्हणतो. बरं, हा, कोण कोण सांगेल? श्रियान बोल, ऊ पासून अजून काय? उखळ. बरोबर. हा, आणखी आणखी काही शब्द आठवत आहेत का तुम्हाला ऊ पासून? आठवून पहा बरं. रेवा, हा, तू सांग. हात वरती आहे रेवाचा, सांग. अनम्यूट कर बाळा, अनम्यूट कर आणि सांग. हा, बोल बोल. ऊस. ऊस, ते ऊ, दीर्घ ऊ येतं, ऊस. हा ऊ आहे ना, हा रस्व आहे. बरं, अजून कोण? काशवी, हा, बोल. अनम्यूट कर बाळा. हा, श्रिया, तू बोल तोपर्यंत. काशवी येते. हा, बोल. ऐकू नाही आलं बाळा, बोल मोठ्याने. श्रिया, बोल बोल. हा, पुढे ये अशी. बोल. श्रिया, आवाज ऐकू नाही येत आहे. सर, तुम्हाला येतोय का आवाज श्रियाचा? श्रियाचा आवाज नाही येत आहे मला. नाही, येत नाहीये मला. हा, कोण आहे का श्रिया तुझ्या बरोबर? थोडस तू पुढे ये किंवा व्हॉल्यूम चेक कर. हा, काशवी, येते मी तुझ्याकडे, एकच मिनिट. हा, येते येते बाळा. ऊस आहे, उशी. उशी, बरोबर. आपण झोपताना घेऊन झोपतो ती उशी, ती ऊ पासून सुरू होते. बरोबर. काशवी, तू सांग. ऊस आहे, ऊन. ऊ से ऊन. ऊन. हिंदी बर, हिंदी शब्द. आता हे काय झालं? ऊन म्हणजे आपण त्याला लोकर म्हणतो की नाही मराठीमध्ये, आणि हे हिंदी झालं ऊ से. आपण मराठीत बोलताना काय म्हणतो? ऊ पासून. ऊ से नाही, ऊ पासून. आणि ऊन हा हिंदी शब्द आहे बाळा. आपण त्याला ऊनला म्हणजेच लोकर म्हणतो की नाही.
हा नाही ती बर ऊन अजून पासन कोण ऊन सांगेल म्हणत होते. काय म्हणत होती उन्हाळ्यातलं ऊन. अच्छा ऊन. उन्हाळ्यातलं ऊन काय बरं बरं मग बरोबर आहे हा पण से नाही म्हणायचं हा ऊ पासून असं म्हणायचं बरोबर हा श्रियान बोल पाहू उंदीर. उंदीर बरोबर आणि इथे ऊ वरती आपण जोर देतोय थोडासा ऊ आपला रस्वच आहे पण त्याच्यावरती आपण उंदीर असं ऊ वरती जोर देतोय तर तिथे काय येतं वरती वरती मी लिहून दाखवतो हा बघा. हा असं आपण ज्याला अच्छा सोप्या शब्दात सांगते तुम्हाला आपण टिंब किंवा मग असं बिंदी आई कशी लावते टिकली तसं गोल आपल्याला त्यावरती लावावं लागतं मग तो उंदीर होतो बरं रेवा काहीतरी सांगते बोल रेवा उसळ. उसळ बरोबर. बर अजून कोण हात कोणी वरती केलाय मी मिस केलाय कशवी. हा ते बघा सर सर्वांना दाखवतायत उंदीर कोणी उत्तर दिलं होतं हे बघा सर्वांनीच पहा सर्वांनीच पहा आणि आता हे उंदीर वरची बिंदी बोलताना असून आपण म्हणायचं अनुस्वार म्हणायचं ओके बरोबर हा तर इथे आपण ऊ हा रस्वच वापरतो रस्व म्हणजे शॉर्ट ऊ पण आपण त्याच्यावरती जोर देतो आणि जोर देताना आपण काय करतो त्याच्यावर आपण असं टिंब लावतो रस्व त्याला हे म्हणतात अनुस्वार बर अजून ठीक आहे मग आता आपण पुढे जाऊया ऊ झालं सर्वांचं रस्व ऊ बरं रस्व ऊ नंतर आणि सर त्यांना ऊच चिन्ह पण दाखवा एकदा कसं लिहायचं एखाद्या अक्षराखाली हा. शुभम लिहूया आपण शुभम हे हा. बघा हे सर्वांनी पहा शुभम मग जसं मी म्हणाले होते ना शुभम मध्ये शू श हे अक्षर आहे आणि त्याला ऊचा स्वर आहे म्हणून आपण ते बघा ऊचं चिन्ह तसं लिहितो श च्या खाली कळलं तुम्हाला असं आपण स्वराचा वापर करतो शब्द बनवताना दुसऱ्या मुळा अक्षरांबरोबर आणि मॅडम मग हे झालं शुभम सरांचं ते दिसत नाहीये मला वाटतं तुमचा व्हिडिओ पिन केलेला आहे त्याच्यामुळे सरांचा सर व्हिडिओ हो 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 बरं बरं सर तुम्हाला स्पॉटलाइट वरती हे करा हा ठीक आहे हा आता दिसतंय हा आता दिसतंय का मुलांना सर्वांना ते बघा श च्या खाली परत नाही सरांनी काढून ते चिन्ह केलंय ना हा पुन्हा एकदा सर दाखवतायत हा सर्वांना पुन्हा एकदा दाखवणार बघा ऊचा स्वर तुम्हाला कसा वापरला जातो दुसऱ्या मुळा अक्षरांबरोबर हा हे बघा आता जे सर काढतायत ते चिन्ह आहे ऊच तो श आहे अक्षर आणि त्याच्या खाली ऊच चिन्ह आहे म्हणून ते शू झालं आलं लक्षात शू हा आहे भ आणि म शुभम तर तुम्ही काय लक्षात घ्यायचंय आता आता आपण पुढचे मुळाक्षर शिकलो नाहीये ना अजून मग तुम्ही फक्त लक्षात घ्यायचं की ऊ हा जो रस्व स्वर आहे तो आपण खाली लिहिलाय बघा श च्या खाली त्याचं चिन्ह आपण वापरलं आहे बर एक दोन अक्षरांची प्रॅक्टिस घेऊया म्हणजे त्यांना लक्षात येईल त्यांच्या नावापासून हो हो आता रेवा तुझं नाव र पासून सुरू होतं बरोबर अनम्यूट कर आता रैवाच्या नावाचं काय अक्षर आहे र बरोबर हे र आणि याला जर आता ऊ लावायचं असेल तर इथे ऊ लावतात इथे रू हा तर हे झालं रू पण इथे तुम्ही पाहिलं चिन्ह कुठे लावलंय आपण रच्या मगाशी शूच्या श च्या खाली लावलं होतं की नाही तसंच ह्याचं चिन्ह आपण रच्या मध्ये लावतो मध्ये लावतो आता वरद आता वरदचा आपण व घेऊया ओके त्याला कसं वाचणार वरदचं अक्षर आहे व पासून सुरू होतं आणि व ला कसं लावणार उच हा आता सर सांगू नका आपण विचारूया कोण सांगेल बरं ह्याचा सूर काय तयार झाला
हे व अक्षर आहे आणि त्याच्या खाली आपण ऊचा स्वर लावलाय. आता काय कोण आहे? सांगेल हे काय तयार झालं? व आणि त्याच्या पुढे ऊ पण बोला, मग कसं तयार होणार? अनम्यूट करून बोला. हा, बोल श्रीशा. वरद. नाही, नाही, वरद नाव आहे. आपण वरदचा फक्त व घेतलाय फक्त व घेतलंय बरं. आणि त्याच्या खाली ऊचं चिन्ह लावलंय, स्वर लावलाय. मग आपण कसं बोलणार? व प्लस ऊ. व प्लस उ वरद होईल. नाही, नाही, व प्लस ऊ वू. वू होतं की नाही? होणार. ओके. तसंच आता पुढचं एक अक्षर वू बघूया. होतं. आता मी आणखी एक अक्षर लिहितो म्हणजे सगळ्यांना प्रॅक्टिस होईल, बरोबर कळेल. हा, आपण फक्त अक्षर घेतोय नावाचं. आता हे क अक्षर आहे क. ओके, त्याला जर मी ऊ लावला, ओके, त्याच्या अधिक ऊ असं लिहितात आणि त्याचं होतं काय होणार? कोण सांगेल? प्रयत्न करा. सांगा क काय होईल आता प्लस हे? ऊ काय होतं? क अधिक ऊ. क अधिक ऊ काय होणार? कोण सांगेल? बरं, शिवने हात वरती केलाय. हा, बोल बोलची. बोल बोल. अनम्यूट कर आणि पटकन सांग. उ. कू. अरे बरोबर. वा, सर्वांनी टाळ्या वाजवा. आता कळलं तुम्हाला? आता आता आपण एक अजून एक अक्षर घेऊया घातलो आपण. आपण, एक अक्षर. आता हे बघा, हे ट या अक्षराला म्हणतात ट. ट प्लस ऊ जर केला तर काय होणार? ट प्लस ऊ केलं, ट अधिक ऊ काय होणार? सांगा पाहू काय होणार? ट कोण सांगेल? अधिक ऊ. टू. बरोबर. वा वा. आता बस, कशी मजा तर येते बघा, आता अक्षरांची मजा कशी येते बघा. आता ह्या टचा आपण ठ करू, मग काय होणार? टू. टू. ठू. बरोबर. आता त्याचा आपण ड करू, बघा कशी मजा येते. आता मग काय होणार? आता काय? बरोबर बरोबर. आता तुम्हाला स्वर कळायला लागलेत. ओके, बरोबर. असेच आपण अपासून प्रॅक्टिस करून घेऊ म्हणजे हो. बर, आता आपण पुढचा स्वर घेतोय. तर आता आपण ऊ शिकलो की नाही? तो रस्व होता. मग त्यानंतर दीर्घ कसा येतो? ऊ. ऊ ऊ. हा, दीर्घ म्हणजे थोडं जोरात, तो स्वर थोडा जोरात येतो. जसं आपण अ म्हणतो हळू, मग आ म्हणतो जोराने, मग ई हळू म्हणतो, मग ई म्हणतो जोराने. बरोबर? तसंच आपला रस्व ऊ आणि हा आहे ऊ. आणि किती सोपा आहे बघा. तुम्ही ऊ लिहिला होता ना, आता हा ऊ पण लिहायचा आहे. आणि इथे काय फरक दिसला तुम्हाला ह्या ऊ मध्ये? कोण सांगेल? आधी तुम्ही त्याला रस्व ऊ. दांडी आहे. हा, त्याला दांडी आहे. दांडी. दांडी नाहीये. त्याच्या पाठीमागून बघा काय निघालंय ऊच्या मागून. शेपटी. बरोबर, शेपटी. प्राण्यांची शेपटी कशी असते? बर. हा, तर सर्वांचं लिहून झालं का? आता आपण समजून घेऊया ह्याचा स्वर. आता सर दाखवतील बघा तुम्हाला. ह्या ऊचा स्वर. सर फुसू नका, त्याच्या बाजूला चिन्ह लिहा. हा, म्हणजे त्यांना कळेल त्या ऊचा स्वर म्हणजे चिन्ह आपण कसं वापरतो. बरं, ह्या ऊ पासून पण जसं त्या रस्व ऊ पासून तयार होतात शब्द, तसेच ह्या ऊ पासून पण शब्द तयार होतात. आणि हा ऊ सुद्धा आपण शब्द वापरण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बर. हा, सर ऊच्या बाजूला त्याचं नुसतं चिन्ह पण लिहा. हा, वरती ऊ लिहिलाय ना तुम्ही, त्याच्या बाजूला नुसतं चिन्ह लिहा. हा, ऊचं चिन्ह बघा कसं असतं. सरांनी लिहिलंय बघा. दिसतंय का सर्वांना? दिसलं? हा, मगासचं कसं होतं?
हा सर त्यांना मगाचचं पण चिन्ह दाखवा म्हणजे त्यांना फरक कळेल. हे बघा, हे रस्व ऊचं चिन्ह रस्व. आहे आणि दीर्घ ऊचं चिन्ह सरांनी आता काढलं बघा, ते दीर्घ ऊ. पहिलं चिन्ह आहे ते रस्व ऊ आणि दुसरं चिन्ह आहे ते दीर्घ ऊच आहे. बरोबर. चला आता प्रयत्न करा परत. क अधिक ऊ, क अधिक ऊ. कोण सांगेल? कोकिळेचा स्वर कसा लागतो? बरोबर. आणि इथं थांबायचं नाही, कू असं म्हणायचं नाही, कू म्हणायचं म्हणजे दीर्घ उच्चार करायचा, म्हणून याला दीर्घ चिन्ह म्हणतात. आणि रस्व असतो त्याचा उच्चार छोटा असतो, कू इतकाच संपतो, आणि याचा कू असं होतं. ओके? आपण पुढचं अक्षर घेऊया. बरं, कोण कोण आहेत? वरद, श्रीषा, तुम्ही पण भाग घ्यायचाय, हात वरती करायचाय. हा, अजून कोण कोण आहे? श्रिया, तुझं लक्ष आहे का? कैवल्य. हा, बरं, आता कोण सांगेल बरं? श्रिया, तुझं लक्ष आहे का बाळा? समोर बघ. हा, काशवी, तू सांगतेस का? काय लिहिलंय सरांनी? बरं, ते पहिलं जे मुळाक्षर आहे ते मी सांगते, त्याला ह म्हणतात. ह अधिक ऊ. हू. बरोबर. हा, आणि हे जर रस्व असेल तर आपण रस्व मध्ये हू म्हणतो, आणि हे हू जोरात म्हणायचं. म्हणजे हू आर यू. हू आणि हू हे दीर्घ आहे ना, आणि आता सरांनी लिहिलंय ते रस्व आहे. हा, रस्व मध्ये हू येतं आणि दीर्घ मध्ये हू. आणि आता तुम्ही दीर्घ केला. बरं, सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. पालक बाजूला बोलतायत, ऐकू येतंय? हा, सर्वांनी म्यूट वरती राहा. बर बर. आता हे काय आहे? हू, दीर्घ. बरं, आता नंतरचं अक्षर सर लावतील आणि ते कोणी हात वरती करायचंय. हा, श्रिया लक्ष ठेव बाळा. हा हा, बोल वरद, बोल. वरदचा हात वरती आलाय. हा, बोल वरद. अनम्यूट कर बाळा. हा, आता हे कोणतं आहे? हा, मी पहिलं मुळाक्षर सांगते. पहिलं मुळाक्षर म आहे. म अधिक ऊ. बरोबर. वा वा, छान. मू. बर, श्रियांचा हात वरती आहे. श्रियान, तुला म्हणायचं आहे का? हा, श्रियान, आता हे जे अक्षर सरांनी लिहिलंय ते कोणतं आहे माहिती आहे का? फ. फ असं म्हणतो आपण. फ. मग फ अधिक ऊ. बरोबर. फू. वा, छान. किती सोपं आहे की नाही? आता कळतंय ना सर्वांना? मग एकदम फनी अक्षर बघा कसा उच्चार होतो. आता हे कोणतं अक्षर आहे ओळखा? छ अधिक. हे अक्षर आहे छ. अधिक छू. नाही, ऊ. छ अधिक ऊ. बरोबर. छू. बरोबर. छू नंतर म्हणतो ना, त्यातलं छू असं लिहितात. वा वा, छान मुलांनो, खूपच छान. आणि असंच तुम्ही पाहिलं तर
हा, आता तुम्हाला हे पुस्तकामध्ये भरपूर शब्द दिलेले आहेत आणि एका ठिकाणी धडा सुद्धा दिलेला आहे. बरं, जसं मी तुम्हाला ईच सांगितलं होतं ना, तसंच हे ऊच तुम्हाला इथे पानं आहेत. तर तुम्ही ते शब्द कोणाकडून तरी वाचून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला कळेल की ऊचा स्वर कुठे आहे, ते शब्द कसे तयार झालेत. आणि ऊ पासून सुद्धा सुरू होणारे शब्द म्हणजे दोन्ही ऊ, ऱ्हस्व आणि दीर्घ, ऊ ऊ. हा, आणि आता आपण सगळ्या स्वरांचं रिव्हिजन घेऊया. हं? माझा बोर्ड दिसतो ना सगळ्यांना, हो हो, तुम्हाला कळेल की स्वरांमध्ये कसा फरक पडतो. हा, सर्वांनी पाहायचंय. हा, श्रिया आपण लक्ष ठेव सुरुवात. बाळा, वरद समोर बघ. वरात तुझ्या काशवी. वरात तुझ्याकडनं तुझा व घेतलाय. हा बघ, हा. इथे तुझा व आलाय. आता तुझं अक्षर कसं बदलतं बघ. बरं, रेवा, श्रीषा, सर्वांनी लक्ष द्यायचंय. पृथा समोर पहा, शिव समोर पहा बाळा. हा, आता सर इथे काय करतायत, आपण आतापर्यंत केलेले स्वर अ, आ, ई, ई. हा, तर सरांनी लिहिलेत बघा. हा, तर कोणापासून सुरुवात करता येईल? कोण सांगेल पहिल्यांदा? कैवल्य, अनम्यूट कर. बरं, श्रियाने पण हात वरती केलाय हा सर. हा, चालेल. कैवल्याच्या नंतर श्रियाचा नंबर. आता हा व होता बरोबर. व अधिक ओ आपण घेतला तर याचं काय होणार? व अधिक ओ. व. वच होणार. व ओके? अधिक अ, व. वच होणार. व. बरं, आणि आता नंतर आपण आ मिसळूया. व अधिक आ काय होणार? वा. वा, बरोबर. बरोबर. आणि नंतर आपण शिकला तिसरा स्वर ई. व अधिक ई काय होणार? वी. वी. आणि वी बरोबर. कशी लिहिली आहे बघा, पहिली वेलांटी आपण म्हणतो ज्याला, त्याचं चिन्ह ईच. कळलं तुम्हाला? हा, आता त्याच्या पुढचा स्वर शिकला होता. व अधिक दीर्घ ई त्याचं काय होणार? दुसरी वेलांटी काय होणार उच्चार? वी. बरोबर. दीर्घ करायचा. ही वी आणि ही वी अशी. ओके. श्रीषा अनम्यूट कर. हा, आता तू रिव्हिजन कर. ओके. आता यालाच व ला आपण मी क बनवतो. ओके. शिव, तुझं हे दिसत नाहीये व्हिडिओ. शिव, तू आहेस का तिथे? व्हिडिओ दिसत नाहीये. हा, व्हिडिओ ऑफ नाही करायचा हा कोणी. बर, श्रीषा आता तू म्हण. ओके. आता हे क अक्षर आहे त्याच्यामध्ये अ मिसळलं काय होणार? क. कच होणार. कच होणार. आणि क अधिक आ काय होणार? का. का. बरोबर. क अधिक रस्व ई काय होणार? रसवई. काय होणार? अधिक ई. उच्चार कसा करायचा याचा आपण? ईचा स्वर घ्यायचा. ईचा ई स्वर म्हणतो घ्यायचा. की नाही आपण, क बरोबर ई घ्यायचं. मग कसं बोलणार आपण? क ई. आणि ई. बरोबर. हा, आणि पण हे की नाहीये, हे नुसतं की की. आहे. लगेच संपवायचं. हे रस्व की ई आहे ना म्हणून लगेच संपवायचं. की एवढंच म्हणायचं. हा, आणि आता दीर्घला तू लॉंग उच्चार करू शकते. क अधिक दीर्घ ई बरोबर की. बरोबर. आपण याचा उच्चार थोडासा मोठा करायचा. की. रेवा बोल बोल. हा, बोल रेवा, अनम्यूट कर. की. की. बरोबर. बरोबर. तर पहिली काय असते? की. आणि दुसरी असते की. त्याच्यावर थोडा जोर द्यायचा आणि बोलायचं. हा, ओके. आणि
आपण नॉर्मल अक्षर लिहिताना अशी अक्षर लिहितो बरोबर. क लिहिला तर असं दिसतो आपल्याला लिहिलेला वगैरे. मी इथं प्रत्येकांचा असा पाय थोडासा हे केलेला डॅश केलेला आहे. त्याला हलंत म्हणतात. हा म्हणजे असं स्वर मिक्स करून लिहिताना त्याचं असं हाफ करून लिहितात म्हणजे स्वर मिक्स झाल्यानंतर तो पूर्ण होतो. ओके, म्हणून त्याला असं लिहितात. आणि पूर्ण झाला की तो क पूर्ण असं होणार. बरं, आतापर्यंत आपलं झालंय, त्याच्यात कोणाला काही विचारायचं आहे का मुलांनो? कोणाला काही कळलं नाहीये, पुन्हा सांगायचंय? आता उ पर्यंतचे आपले जे स्वर झाले त्यात कोणाला काही विचारायचं आहे का तुम्हाला? कळलं का तुम्हाला की आपल्या मराठी भाषेमध्ये कसं आहे की स्वर जे आहेत त्यापासून पण शब्द सुरू होतात आणि ते स्वर वापरून दुसऱ्या मूळाक्षरांबरोबर ते सुद्धा शब्द तयार होतात. हा, कोणाला काही विचारायचंय मुलांनो? तुम्हाला कळलं इथपर्यंत? बर. आता कोणाची बारी राहिली? पृथा राहिली ना? पृथा हो, पृथा राहिली आहे. अजून श्रिया पण आहे, शिव आहे. पृथा अनम्यूट कर आणि आता तू म्हणून दाखव. ओके, हा, बोल पृथा, अनम्यूट कर बाळा. हा, हा, बोल, पहिलं बोल. बोल पृथा. तर हे अक्षर आधी सांगते मी तुला, कारण तुमची ही अक्षर झालेली नाही आहेत ना. हे अक्षर कोणतं आहे? ट. हा, ट अधिक उ. बरोबर, बरोबर, वा, छान. आणि ट अधिक दीर्घ उ काय होणार? ट अधिक उ टू. बरोबर, विचार पण एकदम perfect. वा वा, छान. छान, फारच छान. आता पुढचा कोणाचा नंबर आहे? शिवला घेऊया, मग श्रिया एक राहिली आपली. शिव अनम्यूट कर. हा, हे अक्षर आहे ठ. ओके, ठ अधिक उ बरोबर काय होणार? टू. बरोबर. आणि ठ अधिक दीर्घ उ बरोबर काय होणार? टू. बरोबर. हा, एक श्रिया राहिलीये मला वाटतं. श्रियाचं एक राहिलंय. श्रिया अनम्यूट श्रिया कर. अनम्यूट कर बाळा. बरं, तुम्हाला मजा येते ना अक्षर शिकायला, स्वर आणि अक्षर? बर, एकदा तुम्हाला नंतर मुळाक्षर आली ना की मग तुम्हाला छान, अजून छान लिहिता वाचता येईल. आणि आपण तुमच्या नावाच्या अक्षरांवरच करूया म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात राहील की कसं. हो, नंतर तुम्हाला ही मुळाक्षर पुढल्या वर्गात शिकायचीच आहेत, तेव्हा मग तुम्हाला सोपं जाईल. हा, आता आपण स्वर फक्त पक्के करायचे आहेत. हा, श्रिया अनम्यूट कर. आपलं श्रिया नाही. हा, श्रियाच बरोबर. हा, बोल श्रिया. आता हे पहिलं जे मुळाक्षर आहे ना ते आहे ज. ज अधिक उ. बोल बोल. हा, ज अधिक उ. जू. जोरात बोल, आवाज नाही येत आहे. सर, तुम्हाला आला का? नाही, नाही आला ना? थोडीशी पुढे. हा, आणि आता पुढचं म्हण ज अधिक दीर्घ उ बरोबर. ज अधिक दीर्घ उ. जू. जोरात, आवाज नाही येत आहे बाळा तुझा. बरोबर. आता आला. छान छान, छान. खूपच छान. बरं, अजून कोण राहिलंय का ज्याचं नाव घेतलं नाही? कश्वी बाकी आहे वाटतं.
अनम्यूट कर कश्वी. ओके, आता कश्वीला आपण तुझंच अक्षर घेऊया क. ओके, तुझं नाव क पासून सुरू होतं ना. हा बोल कश्वी, लक्ष ठेव बाळा. हा बोल. क अधिक उ बरोबर कू. कू. बरोबर. आणि क अधिक दीर्घ उ बरोबर कू. कू. आणि या दोन्हीमध्ये फरक काय आला हे बघ. हे वाचताना तू म्हणालीस रस वाचताना कू म्हण. कू. हे वाचताना कू असा दीर्घ उच्चार करायचा, म्हणजे जास्त वेळ करायचा थोडस, आणि जोरात थोडासा ट्रेस द्यायचा त्याच्यावर. पेन्सिल खाली ठेव बाळा. केशवी, रागेल ना तुला. हा खाली ठेव मला बाळा. लक्षात, हा क अधिक उ कू लगेच संपला, आणि क अधिक उ कू असा दीर्घ. ओके, कू आणि कू. ओके, आलं ना लक्षात. बरं, सर्वांचं झालंय का? अजून कोणाला काही विचारायचंय उ पर्यंत? आज आपण उ पर्यंत अक्षर शिकलो की नाही? हा, कोणाला काही प्रश्न आहेत? बर, छान वाटलं का? आपण कसं करायचंय? बर बर, खूप छान खूप छान. तर आता आपण वर्ग संपवणार आहोत मुलांनो. तर तुम्ही आज आपण शिकलेलं उ आणि उ हे दोन स्वर तुम्ही 10-10 वेळा लिहायचे आहेत, आणि त्यापासून सुरू होणारं कोणतं पण एक एक चित्र काढून त्यात रंग भरायचे आहेत. काही काही जण रंग नाही भरत आहेत. बरं, तर तुम्ही त्यापासून सुरू होणारे एक एक चित्र काढून त्यात रंग भरायचा आहे. चित्र काढून आणि त्याचा फोटो काढून आम्हाला पाठवायचा आहे. सर्वांचेच ग्रहपाठ येत नाही आहेत, सर्वांचे ग्रहपाठ आले पाहिजेत. बरोबर, आपला रविवारी असतो ना, शुक्रवार संध्याकाळपर्यंत सर्वांचे गृहपाठ आले पाहिजेत. बरं, हा. तर आणि सर तुम्हाला महिने पुढल्या रविवारी शिकवणार आपण. बरं, तोपर्यंत आपले जे 4 महिने झाले त्याचा सराव करत राहायचंय, बोलत राहायचं. बर बरं, आणि आता छान वाटला का वर्ग? सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसाठी पण टाळ्या वाजवा. खूप 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 छान, खूप छान. बर, आणि आता आपण वर्ग संपवताना काय करतो? नमस्ते. नमस्ते. बरोबर, एक साथ नमस्ते. काळजी घ्या, भेटूया पुढल्या नमस्ते. रविवारी. बरं, आम्ही एक मेसेज पाठवणार आहोत. 1 मिनिट सर. एक मेसेज पाठवणार आहोत. आपलं 15 ऑगस्टचा कार्यक्रम आहे, छोटासा, सगळ्या वर्गांचा मिळून. बरं, मग त्यात कोणाला काही बनायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही त्यात भाग घेऊ शकता, आणि आम्हाला तुमची नावं उद्यापर्यंत द्यायची आहेत, उद्या संध्याकाळपर्यंत. बरं, मेसेज आता वर्ग संपल्यानंतर मेसेज पाठवणार आहे ग्रुपमध्ये. तर तुम्ही कोणतं पण स्वातंत्र्यवीर वगैरे बनवू शकता, आणि त्यावरती तुम्ही एखादं वाक्य हा तुमच्या परीने बोलू शकता, आणि आम्हाला तसा व्हिडिओ काढून पाठवायचा आहे. पण जे कोण भाग घेणार आहेत त्यांनी आम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत नावं पाठवायची आहेत. बरं, चला. आणि ग्रुपमध्ये पाठवलेला मेसेज तुम्ही वाचायचा सर्वांनी, पालकांना सांगायचं आहे आपापल्या. चला, एक साथ नमस्ते. नमस्ते. बाय बाय. नमस्ते.